Hello student, myself Sarodhe Nita Panduranga, Department of Environmental Science, TC College, Baramati. Our paper code is EVS 2402. Our paper title is Environmental Pollution and Control Second. Our unit is second. In the second unit or in the previous lecture we have to study various types of techniques which help to reduce the air pollution and control of air pollution. We see techniques like condensation, absorption, adsorption, filtration, electrostatic precipitation, gravity settling chamber, wet scrubbing, etc. Now in today's lecture we have to see last one technique which help to reduce the pollution or control the air pollution, that is a catalytic converter. First of all, what is meant by catalytic converter? A catalytic converter is an exhaust emission control device that reduces toxic gases and pollutants in exhaust gas from an internal combustion engine into less toxic pollutants by catalyzing a redox reaction and oxidation and reduction reaction. मेनली कॅटॅलिटिक कन्व्हर्टर म्हणजे काय? कॅटॅलिटिक कन्व्हर्टर हे एक असं डिव्हाइस आहे ते रिड्यूस करतं जे काही टॉक्सिक गॅसेसचं कॉन्सन्ट्रेशन आहे एअरमधलं ते रिड्यूस करतं किंवा पोल्युशन जे काय आहे एअर पोल्युशन ते रिड्यूस करण्यासाठी किंवा पोल्युटंटचं जी टॉक्झिसिटी आहे ती रिड्यूस करण्यासाठी कॅटॅलिटिक कन्व्हर्टर हे युजफुल आहे. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर यूज्ड विथ इंटरनल कंबशन इंजिन फ्युअल म्हणजे हे कशाबरोबर यूज केलं जातं? इंटरनल कंबशन इंजिनचं जे इंजिन जे काय आहे त्यामध्ये हे यूज केलं जातं आणि पेट्रोल आणि डिझेल इन्क्लुडिंग बाय बर्निंग म्हणजे ज्यावेळेस बर्निंग होतं पेट्रोल आणि डिझेलचं आणि ज्यावेळेस काही एक्झॉस्ट बाहेर टाकला जातो व्हेकलमधनं त्यावेळेस हे कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमुळे जी काही टॉक्झिसिटी आहे पोल्युटंटची ती कमी केली जाते किंवा ती कमी करण्यासाठी आपण कॅटॅलिटिक कन्व्हर्टर हे डिव्हाइस यूज करतो. मेनली कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आर मोस्ट कॉमनली अप्लाइड टू एक्झॉस्ट सिस्टीम इन ऑटोमोबाईल्स म्हणजे एक्झॉस्ट सिस्टीममध्ये मोस्ट कॉमनली अप्लाइड केलेलं आहे किंवा मोस्ट कॉमनली वापरलं जातं यूज केलं जातं कॅटॅलिटिक कन्व्हर्टर ऑटोमोबाईल्समध्ये. दे आर ऑल्सो यूज्ड ऑन इलेक्ट्रिकल जनरेटर्स, फोर्कलिफ्ट्स, मायनिंग इक्विपमेंट, ट्रक्स, बसेस, लोकोमोटिव्स, मोटरसायकल्स अँड ऑन शिप्स म्हणजे हे कुठं कुठं यूज केलं जातं तर आपण आता बघितलं इलेक्ट्रिकल जनरेटर्स, फोर्कलिफ्ट्स, मायनिंग इक्विपमेंट्समध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर यूज केलं जातं, ट्रक्समध्ये, बसेसमध्ये, लोकोमोटिव्समध्ये, मोटरसायकल्स आणि शिप्स जे काय आहे मोठमोठे त्यांच्यामध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर हे यूज केलं जातं. दे आर इवन यूज्ड ऑन सम वूड स्टोव्ज ऑर टू कंट्रोल इमिशन आणि ते कशासाठी मेनली तर इमिशन जे काय आहे इमिशन कंट्रोल करण्यासाठी आपण कॅटॅलिटिक कन्व्हर्टर हे यूज करतो. दिस इज युजली इन रिस्पॉन्स टू गव्हर्नमेंट रेग्युलेशन आयदर थ्रू डायरेक्ट एन्व्हायरमेंटल रेग्युलेशन ऑर थ्रू हेल्दी अँड सेफ्टी रेग्युलेशन म्हणजे हे कशाला रिस्पॉन्स आहे जे काही गव्हर्नमेंट रेग्युलेशन आहे त्यांनी रेग्युलेशन ठरवून दिलेले आहे. आपण म्हणजे त्याचे गाईडलाईन बघितलं होतं आपण की म्हणजे कोणतं पोल्युटंट बाहेर पडतंय त्याचे हे नॉर्म्स किती आहे त्याचे ॲम्बियंट एअर क्वालिटी स्टँडर्ड्स आपण बघितले आहे. त्या स्टँडर्ड्सनुसार गव्हर्नमेंटने ठरवून दिलेल्या नियमानुसार किती प्रमाणात पोल्युटंट हे एअरमध्ये पाहिजेत त्या पोल्युटंटचं रेग्युलेटी ठेवण्यासाठी आपण कॅटॅलिटिक कन्व्हर्टर हे यूज करतो अंडर द रिस्पॉन्स टू म्हणजे हा रिस्पॉन्स आहे कशाला गव्हर्नमेंट रेग्युलेशन जे आहे त्याला हा रिस्पॉन्स आहे आणि डायरेक्ट इन्व्हायरमेंटल रेग्युलेशन हे करतं किंवा हेल्थ अँड सेफ्टी रेग्युलेशन म्हणजे हेल्थ आणि जे काही सेफ्टी रेग्युलेशन आहे ते रेग्युलेट करण्यासाठी आपण कॅटॅलिटिक कन्व्हर्टर हे यूज करतो. मेनली आपण काय बघितले या स्लाइडमध्ये जर कॅटॅलिटिक कन्व्हर्टर हे इमिशन कंट्रोल करण्यासाठी जे डिव्हाइस आहे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर इज अन इमिशन कंट्रोल डिव्हाइस दॅट कन्वर्ट्स टॉक्सिक पोल्युटंट्स इन एक्झॉस्ट गॅस टू लेस टॉक्सिक पोल्युटंट म्हणजे मेन एम काय आहे याचं मेन प्रिन्सिपल काय आहे तर जे काही टॉक्सिक पोल्युटंट आहे ते कन्वर्ट करतं ते लेस टॉक्सिक पोल्युटंटमध्ये ते कन्वर्ट करतं बाय विथ द रिॲक्शन ऑफ ऑक्सिडेशन रिॲक्शन याच्यामध्ये वापरले जाते. मेनली आपण त्याला रेडॉक्स रिॲक्शन म्हणतो. या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये मेन दोन रिॲक्शन केल्या जातात. पहिली आहे रेडॉक्स रिॲक्शन असेल त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या दोन रिॲक्शन यूज केल्या जातात. फर्स्ट टाइम दिस कॅटॅलिटिक कन्व्हर्टर यूज्ड इन ऑटोमोबाईल्समध्ये हे यूज केले जातात इन 2 स्टेजेस. दिस कन्वर्ट हेल्प इन टू इलिमिनेटिंग पोल्युटंट फ्रॉम एक्झॉस्ट गॅसेस बिफोर दे आर डिस्चार्जिंग इन टू द ॲटमॉस्फिअर म्हणजे जे काही हार्मफुल पोल्युटंट असतात ते कधी कधी इलिमिनेट पण केले जातात
म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज करण्यापासून. इन द फर्स्ट कन्व्हर्टर नॉक्स इज रिड्यूस टू NO2. म्हणजे जे काही नॉक्स आहे तो हार्मफुल गॅस आहे, तो ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे रेस्पिरेटरी ट्रॅकचे प्रॉब्लेम होऊ शकतात किंवा अजून इकोसिस्टम डिस्टर्ब होऊ शकते. म्हणून कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये नॉक्सचं जर कन्व्हर्जन N2 मध्ये होतं किंवा NH3 मध्ये होतं इन द प्रेझेन्स ऑफ फायनली डिव्हायडेड ॲज अ कॅटलिस्ट अँड रिड्युसिंग द गॅसेस CO अँड हायड्रोकार्बन. म्हणजे हे प्रोडक्शन ज्यावेळेस होतं, हे जे काही प्रोडक्शन केलं जातं नॉक्सचं, ते प्रोडक्शन म्हणजे ते रिलीज करतं, रिड्यूस केले जातं त्याचे अमाऊंट, आणि त्याचं कन्व्हर्जन हे N2 मध्ये होतं. म्हणजे N2 हा लेस टॉक्झिक आहे नॉक्सपेक्षा. नंतर कॅटॅलिटिक कन्व्हर्टर्स आर यूज टू कन्वर्ट हार्मफुल गॅसेस टू हार्मलेस. म्हणजे हे त्याचं मेन प्रिन्सिपल आहे, हार्मफुल गॅसेसचं कन्व्हर्जन होतं हार्मलेस गॅसेसमध्ये. इट इज अ पोल्युशन रिड्युसिंग युनिट. हे मेनली पोल्युशन रिड्युसिंग युनिट आहे. इट्स प्लेस्ड बिटवीन एक्झॉस्ट मॅनिफॉल्ड अँड सायलेन्सर इन द व्हेकल. म्हणजे हे कुठं प्लेस केलेलं असतं किंवा कुठं ठेवलं गेलेलं असतं, कुठं प्लेस केलेलं असतं, तर ते मेनली कशाच्यामध्ये, तर मॅनिफॉल्ड आणि सायलेन्सर आहे यांच्यामध्ये जे डिव्हाइस प्लेस करतात त्याला आपण कॅटॅलिटिक कन्व्हर्टर असं म्हणतो. किंवा मॅनिफॉल्ड आणि सायलेन्सरमध्ये जे काही प्लेस केलं जातं त्याला आपण कॅटॅलिटिक कन्व्हर्टर म्हणतो. वेन एक्झॉस्ट गॅसेस कम्स आउट ऑफ द इंजिन इट गोज थ्रू द कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. आणि ज्यावेळेस एक्झॉस्ट गॅस हा बाहेर टाकला जातो त्यावेळेस तो मॅनिफॉल्डमधनं कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये होतो. कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधनं सायलेन्सरमधून तो एक्झॉस्ट किंवा तो रिलीज केला जातो. द गॅसेस लाईक कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन्स अँड नॉक्स आर कन्व्हर्टेड इन टू हार्मलेस गॅसेस दॅट आर CO2, H2O आणि N2. म्हणजे जे काही कार्बन मोनॉक्साईड आहे, हायड्रोकार्बन्स आहे किंवा नॉक्स, हे जे हार्मफुल गॅसेस आहे याचं कन्व्हर्जन हार्मलेस गॅसेसमध्ये होतं. ते गॅसेस म्हणजे CO2 कार्बन डायऑक्साईड, H2O म्हणजे वॉटर आणि N2 ह्याच्यामध्ये जे हार्मलेसमध्ये त्या गॅसेसचं कन्व्हर्जन होतं. मेनली दिस इज द इमेज ऑफ कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. हे 3 वे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आहे. याच्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या 2 प्रोसेस होतात. याच्यामध्ये दाखवलेलं आहे हे सेकंडरी कंबशन आहे. अँड कॅटॅलिटिक रिडक्शन अँड ऑक्सिडेशन ऑकर्स इन द TWC टू अदर रिड्यूस द लेवल ऑफ हार्मफुल गॅसेस इमिटेड फ्रॉम द टेल पाईप. म्हणजे जे काही हार्मफुल गॅसेस आहेत ते जे काही व्हेकलमधनं आउट होतात किंवा व्हेकलमधनं रिलीज होतात ते पहिल्यांदा हे बघा इथं दाखवलेले आहे. याच्यामध्ये ते आहे HC, CO, NOx अँड O2. आणि हे डायरेक्टली इथनं पास होतात. त्याच्यानंतर कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधनं पास होताना त्याच्यामध्ये 2 रिॲक्शन होतात. पहिली आहे रिडक्शन आहे आणि दुसरी आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. आणि देन ते दुसऱ्या बाजूने ज्यावेळेस म्हणजे सायलेन्सरमधनं ज्यावेळेस ते बाहेर येतात किंवा रिलीज होतात त्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन H2O, CO2, N2 आणि O2 ह्या गॅसेसमध्ये झालेलं आहे. हा आहे 3 वे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. आणि याच्यामध्ये 2 रिॲक्शन होतात, NOx आणि NO दॅट N2 प्लस CO2. आणि ऑक्सिडेशनमध्ये HC, COO2 दॅट H2O प्लस CO2. म्हणजे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या 2 रिॲक्शन याच्यामध्ये होतात. आणि ह्या 2 रिॲक्शनमुळं जे काही टॉक्झिक गॅसेस आहे त्याचं कन्व्हर्जन हे लेस टॉक्झिक गॅसेसमध्ये होतं विथ द हेल्प ऑफ कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. Then what is the advantages of catalytic converter? Reducing the amount of gases CO, HC, NOx and particulate emission. म्हणजे मेनली याचे ॲडव्हान्टेजेस काय, हे जे काही गॅसेसचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते रिड्यूस करतं. ते म्हणजे कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन्स अँड नॉक्स, हे म्हणजे जे काही हार्मफुल गॅसेस किंवा एअर पोल्युटंट्स आहे त्याचं हे कॉन्सन्ट्रेशन आहे ते रिड्यूस करतात किंवा त्याच्या गॅसेसची अमाऊंट हे रिड्यूस करण्यासाठी हे हेल्पफुल आहे. इट लीड्स टू पोल्युशन फ्री एन्व्हायरमेंट. आणि हे पोल्युशन फ्री एन्व्हायरमेंट करण्यासाठी आपल्याला मदत करतं किंवा हेल्प करतं. हॅव्हिंग अ लॉंग लाईफ. त्याची लाईफ ही लॉंग लाईफ असते कारण ते एकदा व्हेकलमध्ये प्लेस केल्यावर ते लॉंग लाईफ असते त्याची. देन डिसॲडव्हान्टेजेस. तर डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत त्याची? कॉस्ट इज हाय. त्याची कॉस्ट ही हाय आहे. व्हॉल्यूम रिक्वायर्ड इज हाय. त्याला ठेवणं व्हॉल्यूम त्याची रिक्वायर्ड आहे त्याला ती जास्त आहे. देर इज अ ओव्हर टेम्परेचर प्रॉब्लेम त्याच्याशी रिलेटेड टेम्परेचर प्रॉब्लेम येतो. आणि कॅटॅलिटिक मटेरियल इज लॉस्ट. म्हणजे कॅटॅलिटिक त्याचं जे काही मटेरियल आहे ते मटेरियल लॉस्ट होतं नंतर काही टाईम पिरियड गेल्याच्या नंतर. इन टुडेज लेक्चर व्हॉट वी हॅव टू सी catalytic converter, introduction to the catalytic converter, then advantages. We see image of the catalytic converter. Mainly what is mean by catalytic converter? Catalytic converter used with the internal combustion engine. हे internal combustion engine आहे ते मॅनिफॉल्ड आणि सायलेन्सरच्या मध्ये प्लेस केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये
ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन रिॲक्शन होतात. मेनली रेडॉक्स रिॲक्शन ही त्याच्यामध्ये होते आणि ते हार्मफुल गॅसेसचं हार्मलेसमध्ये कन्वर्जन करतात. हे मेन एम आहे कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचं. देन वी सी ॲडव्हांटेजेस ऑफ कॅटॅलिटिक कन्व्हर्टर अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. देन वी ऑल्सो सी द इमेज ऑफ कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. देन रिॲक्शन ऑफ then we see reaction, that is oxidation and reduction in this also. Regarding to this, if you have any question, please ask. Thank you.